नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मॅडम तुम्ही कुटुंबांची हत्या करताय, कुटुंबांची हत्या करताय। तुम्ही पिण्याची करत नाही। तुमच्याकडे पाणी असून एवढं मोठं बाल हातात घेऊन तुम्ही बालवाडी सारखी उत्तरं देताय। आम्हाला हे शोधलं पाहिजे मॅडम। शेतकऱ्यांची लाच घेते शेतकरी भावांनो, मस्कराने शेतकऱ्याचे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी वस्ती या ठिकाणी आपल्याला बोलवण्यात या। माझं सांगणं एकच आहे, रणजित दादाला, अर्जुन दादाला तुम्ही हाताने जावा आणि ती दारू ठेवला। ही संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे, त्यांचा विचार तुम्ही अजिबात मनामध्ये घेऊ नका। शेतकऱ्यांना खरं आहे का खोटं आहे? फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील नीरा उजवा कालव्याचे उन्हाळा हंगामाचे सिंचन चालू असताना अचानकपणे शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी कालवा बंद केल्यामुळे फलटण, माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांचे सिंचन अपूर्ण राहिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे। तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी टंचाई तीव्र प्रमाणात जाणवत आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। याच कारणासाठी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील, फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, उत्तमराव जानकर आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर येथील शेतकरी उपस्थित होते। तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते। सर्वांनी फलटण येथील कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना पाणी न सोडण्याचे कारण विचारण्यात आले। यावेळी विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने कारण विचारले असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत। सध्या आमचे मेकॅनिकल डिपार्टमेंट ते आम्हाला सगळ्यांना उत्तर द्या की मी अजून तुम्हाला किती मशिनरी लागते? पैसे अभावी लावू शकत नाही का? अडचण काय? पैसे आहेत, अडचण काय? सांगा बाबा। अडचण काय नाही, 22 तारखेपर्यंत खोटं बोलून शेतकऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची फसवणूक करत असल्याचा आरोप करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले। मॅडम, तुम्ही 2 लोकप्रतिनिधी बसले, फलटण तालुक्याचे आमदार बसले, माळशिरसचे रणजित दादा बसले। तुम्ही त्यांच्या समोर फोटो बोलला असता की 3 पोकलेन टिप्पर लावलेले। आमचे लोक तिथं फोटो काढून आले, हे जेसीबी आणि 2 ट्रॅक्टर आहेत। तुमच्यावर अख्ख्या जेवढे डिव्हिजन मध्ये आहेत ना सगळ्यांवर हात फसवणूक करताय काय आमची तुम्ही? तुमच्या समोर लोकप्रतिनिधींची फसवणूक करताय काय? वालवा येतो तुम्ही, नाहीतर तुमचे वरचे अधिकारी बोलवा। अधिकाऱ्यांनी लोकवस्तीत पाणी येत होतं म्हणून कॅनॉल बंद केला असं उत्तर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं। 49 किलोमीटर तर तिथं ते आपल्याला काम एकदम व्यवस्थितच करावं लागेल, कारण तिथं परत पाणी सोडलं आणि फुटला तर लोकवस्ती तिथं आहे, त्यामुळे ते रिस्क होऊ शकतं। त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, त्यामुळे आपल्याला ते काम व्यवस्थितच तिथं काम तेवढा
डोक्यावर बसायचं तुमच्या काय घरचा कारभार आहे काय बोला साहेब बोला यंत्रणा काय पाहिजे ते बोला करू नको तू पैसे घेतो फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि माळशिरसचे शेतकऱ्यांचे नेते उत्तमराव जानकर यांनी अधिकाऱ्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. मॅडम आम्हाला 1 रुपया नको कंप्लेंट ना सगळी त्यांच्याकडे प्रत्येकाला पोहोचला नाही आम्ही पोकर देतो 1 रुपया नको असणार आम्ही तुमचं ऐकायला आलो आहे की फलटणची परिस्थिती माळशिरसची ती सांगोल्याची ती पंढरपूरची कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकरी समाधान झालेलं नाही. मला इतर काही न बोलता एक तर उद्या सकाळपर्यंत जनावर चालू झाला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये तात्पुरतं ते करा रोटेशनचं पूर्ण होऊ द्या. रोटेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही करायची करा उद्यापर्यंत कॅनल चालू झाला पाहिजे. बाकी कुठलंही कारण सांगायचं नाही. म्हणून टाका तात्पुरतं करा ते रोटेशन पूर्ण होऊ द्या आणि नंतर तुम्ही काय करायचं ते करा. उद्या सकाळी चालू झाला पाहिजे देखील मला असं पाहिजे देखील पाहिजे तुमच्याकडे चार्ज आहे का आता कुठला तुमच्याकडे चार्ज आहे ना तुम्ही रेग्युलर चार्ज आहे जाधव साहेबांचा नाही आता तुमच्याकडे चार्ज दिलाय ना मी डेप्युटी ठीक आहे त्याचं मुरमाचं फिलिंग करा मातीचं फिलिंग करा. आता तुम्ही तात्काळ त्याचं कॉन्क्रीट शेटिंग ह्या भानगडीमध्ये पडू नका. तुम्ही तातडीनं 24 तासाच्या आत चालू करून पाणीवरनं सुरू करा. करता येईल का तुम्हाला एक मस्कर साहेब करता येईल म्हणतायत तसं तुम्ही लिखी द्या 24 तासाच्या आतमध्ये पाणी सुरू करा. मशिनरीज आपल्याला सगळं बोलावं लागतील. तुम्ही सगळं काय करा काय करायचं आमच्याकडे 2 कॉन्ट्रॅक्टर ठेवतो इथं आणि तुम्हाला लागत ती मशिनरी देतील त्याचं सगळं नियोजन केलं जाईल. तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये पूर्ण करून हे सुरू केलं पाहिजे. यानंतर शेतकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. मॅडम तुम्ही कुटुंबांची हत्या करताय. कुटुंबांची हत्या करताय. तुम्ही नुसती करत नाही. तुमच्याकडे पाणी असून एवढं मोठं बाल हातात घेऊन तुम्ही बालवाडी सारखी उत्तरं देताय. आम्हाला हे शोधलं पाहिजे मॅडम. शेतकऱ्यांची लाच घेते शेतकरी भावांनो शेतकऱ्याची गेंड्याच्या कातडीचे अधिकारी नुसती या ठिकाणी आपल्याला गुरव देतीय. माझं सांगणं एकच आहे रणजित दादाला अर्जुन दादाला तुम्ही हाताने जावा आणि ती दारू तोडा. ही संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. त्यांचा विचार तुम्ही अजिबात मनामध्ये घेऊ नका. शेतकऱ्यांना खरं आहे का खोटं आहे. अधिकाऱ्यांनी कुठल्या दबावाला न बळी पडता जनतेच्या हितासाठी जी आवश्यक पाणी आहे ते सोडलंच पाहिजे. नियमानुसार काय पाळी असेल ती मधीच बंद न करता त्या अधिकाऱ्यांनी कुठल्या राजकारणी असू द्या कुणी येऊ द्या तर पाणी ही हक्काचं त्या पाळीपुरतं सोडलंच पाहिजे त्यांनी. आणि आता काय सांगायचं ह्यांना काही लेकरं बाळ आहे का नाही ती अधिकाऱ्याला एवढा कसं काम फुटत नाही त्यातला ही इतकी माणसं आली ती उन्हात तर पडून कुठं ना कुठं त्यांची पिकं जळायला लागल्यावर त्यांच्या लेकरा बाळात काय होईल. अधिकाऱ्याला लेकरं बाळ आहे का नाही. तुम्ही मंत्री जंत्रिका दिली लेकरा बाळात आहे तुम्ही आज आमची अशी अवस्था म्हणजे त्यांना काय खर्च मिळतं का नाही काय त्याला पाणी बिणी लोकांना सोडा बिडा मध्येच बंद केलं पाणी का. निवडणूक होईपर्यंत मतदाना दिवशी पाणी बंद केलं काय कारण होती नेमकी करायची. चालू ठेवायला पाहिजे होतं का नाही पाणी. कॅनल फुटला प्रत्येक वेळा कॅनल फुटतो. असा कॅनल कसा काय फुटतो मतदारच आहे मला. आता दादानी सांगितलं गडकरी साहेब इतक्या दिवसात इतका किलोमीटर रस्ता तयार करते त्यांना कालवा का दुरुस्त होत नाही इतक्या लवकर. हे काय प्रशासन आहे का काय हजामपती दुकान आहे.
रणजितदादांनी सांगितलं हा मोर्चा नव्हता, फक्त निवेदन होतं. निवेदन होतं. आता जर पाणी सुटलं नाही तर आता मोर्चा काढणार. हा मोर्चा कुठे गेला? आता मोर्चा आता त्यांच्या नेतृत्वाखाली कुठे जायची ठरवतील ती, आणि त्यांच्या मागे आहेत त्या. आम्हाला फक्त पाणी पाहिजे. नाही, आमचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि आमचे नेते रणजितदादा आणि खासदार भावी धैर्यशीलभाई साहेब मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा चालू होता आणि त्यांचं पूर्ण योगदान हे आम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या योगदानावर आज हा शेतकरी तरलेला आहे. आतापर्यंत त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. मी आबासाहेब दुपडे, कोळेगाव. आपलं पाण्याची अवस्था लय बेकार झाली. पाणी कोणाचंही भिजलं नाही, काय नाही. मार्ग इकडं तिकडं खाली चालू आहे आणि मतदानाच्या आधी 5 तारखेला कॅनल फुटला आणि नंतर त्यांनी 11 तारखेपर्यंत तसं मतदान होस्तोर तसंच चालू ठेवला. थोडा म्हणजे मतदान होस्तोर. मतदाना दिवशी पाक पूर्ण बंद झालं. मतदानापुरतं तेपर्यंत सोडलं. 8 तारखेला पूर्ण बंद केलं संध्याकाळी ना. 5 तारखेला कालवा फुटल्यानंतर 6 तारखेला बंद करायला पाहिलं होतं, केलं नाही त्यांनी. जर उन्हाळा 90 दिवसाचा असेल तर उन्हाळा 90 दिवसाचा जर 72 दिवस कॅनल सुटला, 72 दिवसात पाणी कुठे गेलं हे आम्हाला कोणी सांगितलेलं नाही. त्या मोर्चात आम्ही सामील होऊन आम्हाला जे महत्वाचे प्रश्न पाहिजे होते की बाबा 72 दिवस पाणी कुठे गेलं, काय गेलं, फलटणला गेलं नाही, माळशिरसला गेलं, पाणी गेलं कुठं हे कोणाला आम्हाला सांगितलं नाही. हे पाणी आमच्याच हक्काचं आहे ना. जर तुम्ही जर 72 दिवसात एकच आवर्तन देत असेल तर काय त्याचा उपयोग आहे? मग एका आवर्तनात पिकं निघतात का? हे शेतकऱ्यांनी जे खर्च केलाय त्याचा काय उपयोग होणार? त्या पिकं जळायला लागल्यात, ते ज्या सोसायटी किंवा खर्च असेल ते कसं भरणार तुम्ही? ह्याला कोण जबाबदार? शासन आमचं माफ करणार आहे का? जर 72 दिवसात जर तुम्ही आम्हाला एकच आवर्तन देत असाल तर काय उपयोग? मग अधिकाऱ्यांच्या बद्दल काय सांगतो? आता अधिकाऱ्यांना आम्ही ह्याच्या आधी आम्ही एक निवेदन दिलं. आम्ही बी आलतो, फोन उचलत नाहीत, काय नाहीत, फोनचं उचलायचं बंद करतात. मग आम्ही त्याला कोणाकडे जायचं? जर पाण्याचं जर राजकारण होत असेल तर काय करणार आपण? जर मतदानाच्या आदल्या दिवशी आमच्या 32 मेन फाटा सुटला होता, मतदान झालं की दुसऱ्या दिवशी बंद झाला. सूरज तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण.